आज आपल्या देशामध्ये बेरोजगारी, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे. सध्याचं सरकार देश चालवण्यासाठी कुचकामी ठरत आहे. विरोधी पक्षही त्या सरकारपुढे आपला आवाज काढू शकत नाही. त्यांना ईडीची भीती दाखवून गप्प बसवलं जात आहे. परंतु ह्या देशामध्ये एकच असा नेता आहे की तो या सरकारच्या विरोधात बोलत आहे. ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय प्रकाश आंबेडकर खुलेआम सरकारच्या विरोधात व भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु त्यांना कोणत्याच राजकीय पक्षाचं किंवा विरोधी पुढाऱ्यांचं समर्थन मिळत नाही. देशात गोरगरिबांवर, बहुजनांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध ते बंड पुकारत आहेत. त्यांना न्याय मिळवून देत आहेत. आज त्यांच्या या नावलौकिकामुळेच संपूर्ण महाराष्ट्रभर वंचितचं फार मोठं वलय निर्माण झालं आहे आणि सारी जनता वंचितकडे आशेने पाहत आहे. आजपर्यंत आपल्या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकाला उमेदवारी कोणत्याच पक्षाने दिली नव्हती. परंतु सर्वसामान्य नागरिकाला उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडीने एक नवीन इतिहास स्थापन केला आहे. सर्वसामान्य नागरिकाला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. परंतु आजगायत कोकणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वाढला नाही. याला कारणही आपापसातल्या कुरघोडी आहेत. परंतु कोकणामध्ये पक्ष वाढावा यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पंचायत निवडणुकीसाठी गरीब कुटुंबातील सर्वसामान्य महिला मानसी मंगेश पवार यांना वेरवली गणामधून वंचित बहुजन आघाडीची ग्रामपंचायत निवडणुकीची उमेदवारी दिली आहे आणि मानसीताई पवार यांनी आजच उमेदवारी अर्ज भरला आहे. आपण प्रत्येकाने त्यांना भरभरून मतदान करायचं आहे आणि त्यांना विजयी करायचं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वास सार्थकी ठरवायचा आहे. पंचायत समिती निवडणुकीमध्ये मानसीताई पवार कशा पद्धतीने सामोऱ्या जाणार आहेत ते आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया. परंतु आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, जेणेकरून मानसीताईंचा प्रचार प्रसार होईल आणि प्रत्येकाने लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. तर मानसीताईचं या निवडणुकीविषयी जाणून घेऊया मत. ताई, लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. तू कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेस? वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाने उमेदवारी मला मिळालेली आहे. ताई, तू निवडणुकीला उभी तर राहिलेली आहेस. या सर्वांनी ज्यावेळेस तुला आता निवडून दिलं त्यावेळेस तू काय करणार आहेस? तळागाळातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास प्रयत्न करेन. नक्की हो. की पद मिळाल्यानंतर गपचूप बसशील? नाही. कारण आत्तापर्यंतचा इतिहास आहे, जो उमेदवार निवडून येतो तो स्वतःचे खिसे भरतो आणि लोकांच्या समस्या अशाच वाऱ्यावर सोडून देतो. तसं होणार नाही ना? नाही होणार. कारण हे जे मतदार आहेत हे फार विश्वासाने तुम्हाला त्या खुर्चीवरपर्यंत नेणार आहेत आणि यांच्या वाचून तुम्ही काहीच करू शकत नाही. आज प्रकाश आंबेडकर साहेब पूर्ण भारतभर एकटे लढत आहेत अन्याय अत्याचाराविरुद्ध आणि त्यांची एक इच्छा आहे, माझा कार्यकर्तासुद्धा लढला पाहिजे. तर तुझ्यावरती प्रकाश आंबेडकर साहेबांनी एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे, तर तू तो विश्वास सार्थ ठरवला पाहिजे. आणि नक्की या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेब तुझी प्रतिज्ञा बघणार आहेत. धन्यवाद, तू तुझं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. काका जोशी, आज तुम्ही लांज्यामध्ये आहात, काय याच्या मागचं कारण काय? जय भीम. वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी मी कोकणामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये फिरत आहे आणि प्रकाश आंबेडकरांचे हात बळकट व्हावे हे हेतू आहे. आणि यांच्या प्रकाश आंबेडकरांच्या हेतूनं हे कोकण वंचित बहुजन आघाडी आणि मी जे काम करतो सत्यशोधक शिव प्रवर्तक समिती वंचित बहुजन आघाडी या दोन संघटनेतून सर्वांना आवाहन करतो. लांजामध्ये मानसी पवार या उमेदवार वेरवली गण नंबर 94 मध्ये उभे आहेत.
या इथल्या बहुजन समाजाला मी आवाहन करतो की या उमेदवारा मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं मी आवाहन करतो आणि कोकणात वंचित स्थान प्रबळ करू, बळकट करू आणि बाळासाहेबांचे हात बळकट करू एवढं बोलतो. जय संविधान, जय भारत. काका धन्यवाद. आज मानसीताईला तुमचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि आज खात्री पडली आहे की मानसीताई ह्या निवडूनच येणार, कारण काकांचे जिथं आशीर्वाद असतील तिथं उमेदवार मागे पडूच शकत नाही. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मोहन धनावडे साहेब, तुम्ही काय सांगाल आजच्या दिनी? सगळ्यांना लांजा तालुका वंचित बहुजन आघाडी या आघाडीच्या विचारातून बाळासाहेब आंबेडकर आमचे सुजित आंबेडकर आणि यांच्या लांजा तालुक्यातून मानसीताई आमची वंचित बहुजन आघाडीतून तिला आम्ही तिकीट दिलेलं आहे बाळासाहेबांनी आणि तिला निवडून आणण्याचं आम्ही लांजा तालुक्यातून आवाहन करतो. सगळ्या वंचित बहुजन आघाडी तालुका येणाऱ्या सगळ्या रसिकांना, सगळ्या प्रेक्षकांना, आपल्या बांधवांना सगळ्यांना मी एक विनंती करतो, आमच्या मानसीताईचा विजय कराने बाळासाहेबांची या लांजा तालुक्यामध्ये हात आपल्याला बळकट करायचे आहे आणि तेच आपल्याला काम करीत बसायचं आहे वंचित बहुजन आघाडीचं. एवढंच बोलून 2 शब्द. नाही पण नुसतं विजय करा म्हणून होणार आहे का? त्यासाठी काय करायला लागणार आहे? मतदान. हां, मग मतदानाचं आव्हान करा ना. जगन्नाथ कांबळेजी, तुम्ही जुने जाणते कार्यकर्ते आहात वंचितचे, तुम्ही आजच्या दिनी काय सांगाल? तुम्ही जय संविधान. मी सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडी लांजा तालुका माननीय प्रकाश आंबेडकरजी यांच्या सहकार्याने आज वेरवली बुद्रुक येथून आमच्या मानसी पवार यांना या पक्षाने तिकीट दिलेलं आहे आणि या तालुक्यामध्ये वेरवली बुद्रुक गावातून त्यांनी चांगल्या प्रकारे तालुक्यामधून त्यांनी चांगल्या प्रकारे योजनांचं जे संघटना सांगेल किंवा जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे आपल्याला आवश्यकता भासेल ती सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या नात्याने त्यांना सहकार्य करणार आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी या वंचितच्या निवडणुकीमध्ये मानसी पवार यांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी निवडून देऊया आणि देण्यासाठी त्या सक्षम आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे काम करतील असं आवाहन करतो आणि वंचित बहुजन आघाडीचा या तालुक्यामध्ये झेंडा उंच फडकवेल अशी आवाहन करतो आणि मी इथे थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय संविधान. साहेब, नुसतं बोलून चालणार नाही, हां बोला. पायाला चाकं लावावं लागणार आहे, घरोघरी जाणार आहे आणि प्रत्येक मतदाराला तुम्हाला आव्हान करावं लागणार आहे, कारण आपल्यातलीच काही भाडखाव विकले गेलेले आहेत, हलकट आहेत, ते बाबासाहेबांचं रक्त विकायला निघालेले आहेत आणि अशा शक्तींबरोबर तुमचा सामना होणार आहे. बाहेरचे तर आहेतच, महागाईचा भस्मासूर पेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये भांडवलदारशाही फोफावली आहे आणि ते पैसे वाटून मतदान घेणार आहेत. तर अशा याच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचा कस लागणार आहे. एक बाबासाहेबांच्या नातवाने जे आव्हान उभं केलेलं आहे, मी किती वेळा पडलो तरी चालेल पण मी लढत राहील आणि त्याचे तुम्ही सगळे शिलेदार आहात. तर प्रत्येकाने मनात शपथ घ्या की मानसीताईला आम्ही विजयी करणारच, हा चंग बांधा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि बहुजन समाजाला हे सांगा. ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत सर्वसामान्यांना कधी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि आज एक प्रामुख्याने नाव घ्यावंसं वाटतंय TN शेषनचं, जे माजी निवडणूक आयुक्त होते. त्यांनी निवडणूक आपल्या पाल्यात आणून ठेवली आणि त्यामुळेच आज मानसीताईसारख्या सर्वसामान्य उमेदवार ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर खरोखर मानसीताई, मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो आणि तुम्ही भरघोस मताने निवडून याल अशी आशा व्यक्त करतो. लोकनेता यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. महिलांनो, तुमची जबाबदारी आहे, प्रत्येकाने आहे ना मतदान खेचून आणायचं. एका एकाने 100 लोकांचं मतदान आपल्याला इकडे द्यायचं आहे. चला,
तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात, तुम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यासाठी लोकनेता यूट्यूब चॅनलकडून तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा सुजातदादा आंबेडकरांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा सुजातदादा आंबेडकरांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा सुजातदादा आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा